अनेक सूर्य आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या माला म्हणजेच सूर्यमाला या आकाशगंगेमध्ये आहेत. या आकाशगंगेतील आपण आपल्या सूर्यमालेचा आता अभ्यास करूयात. ही आहे आपली सूर्यमाला. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे हे ग्रह आहेत. या सूर्यमालेमध्ये बुध हा पहिल्या क्रमांकावर फिरत असून शुक्र हा दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी हा ग्रह, चौथ्या क्रमांकावर मंगळ, तर पाचव्या क्रमांकावर गुरु हा ग्रह आहे. सहाव्या क्रमांकावर शनी आणि सातव्या क्रमांकावर युरेनस असून आठव्या क्रमांकावर नेपच्यून हा ग्रह फिरत आहे. अशा प्रकारे सूर्य हा एक तारा आणि त्याभोवती फिरणारे हे 8 ग्रह आहेत. हे ग्रह स्वतःभोवती फिरत असतात, त्यालाच परिवलन असं म्हणतात. स्वतःभोवती फिरता फिरता ते सूर्याभोवती सुद्धा फिरत असतात, यालाच परिभ्रमण असं म्हणतात. सूर्याभोवती फिरताना हे सर्व ग्रह एका विशिष्ट मार्गात फिरत असतात, या मार्गालाच कक्षा असं म्हणतात. या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाची माहिती आता आपण जाणून घेऊयात. सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह बुध हा असून त्याला परिवलनासाठी 59 दिवस लागतात, तर परिभ्रमणासाठी त्याला 88 दिवस लागतात. हा सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह असून या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण खूपच कमी असल्याने त्यावर वातावरणाचा अभाव आहे, त्यामुळे सतत उल्कापात इथे होत असतात. म्हणूनच याचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत झालेला आहे. सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकावरचा ग्रह आहे शुक्र. याचा आकार जवळपास पृथ्वी एवढा असून या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळं सूर्याचा त्यावर